नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण गोदावरी नदी प्रणाली संपूर्ण ट्रिकद्वारे हा व्हिडिओ पाहणार आहोत। तर हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघायला विसरू नका। हा सर्व स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे। तर सुरुवात करूया आपण। आता या ठिकाणी गोदावरी नदीचे काही जे मुद्दे आहेत, महत्त्वाचे मुद्दे गोदावरी नदीविषयी ते दिलेले आहेत। याच्यातील कोणत्याही मुद्द्याविषयी परीक्षेला 100% प्रश्न येऊ शकतो। ठीक आहे, आता पाहूया गोदावरी नदीचा उगम। गोदावरी नदीचा उगम नाशिक जिल्ह्यामध्ये त्र्यंबकेश्वर या ठिकाणी ब्रह्मगिरी टेकडीवर झालेला आहे। ठीक आहे, आता गोदावरी नदीची लांबी भारतातील 1465 किलोमीटर आहे आणि महाराष्ट्रातील लांबी 768 किलोमीटर इतकी आहे। आता महाराष्ट्र, तेलंगणा व आंध्र प्रदेश या 3 राज्यातून ही नदी वाहत जाते। आता या ठिकाणी गोदावरी नदी खोऱ्याचे क्षेत्र 49% क्षेत्र महाराष्ट्रात व्यापलेले आहे। आता दक्षिण भारतातील सर्वात मोठी नदी म्हणजे कोणती? गोदावरी नदी होय। याच्यावर देखील सरळ सेवा म्हणजे पोलीस भरती तलाठीला प्रश्न आलेले आहेत। दक्षिण भारताची गंगा असे देखील गोदावरी या नदीला म्हटले जाते। गोदावरी या नदीस वृद्ध गंगा असे देखील म्हटले जाते। महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी म्हणजे गोदावरी नदी ही होय। गोदावरी नदी पूर्ववाहिनी नदी म्हणून देखील ओळखली जाते। गोदावरी नदीचा उगम अरबी समुद्रापासून पूर्वेकडे 80 किलोमीटर अंतरावर आहे। गोदावरी नदी बंगालच्या उपसागरात जाऊन मिळते। गोदावरी नदी काय शेवटी बंगालच्या उपसागरास जाऊन मिळते। आता हे बघा किती मुद्दे या ठिकाणी दिलेले आहेत। हे सर्वचे सर्व मुद्दे महत्वाचे आहेत आणि याच्यावर 1 मार्काला सरळ सेवा म्हणजे पोलीस भरती, तलाठी, जिल्हा परिषद, ग्रामसेवक व इतर कोणतीही सरळ सेवेची भरती असू द्या त्याला 1 मार्काला प्रश्न येऊ शकतो। ठीक आहे, आता इथं गोदावरी नदीची आपण ट्रिकद्वारे माहिती घेणार आहेत। गोदावरी नदीच्या उपनद्या कशा लक्षात ठेवायच्या हे ट्रिकद्वारे या ठिकाणी पाहणार आहोत। ट्रिक काय आहे? VVIP MP DSP म्हणजे व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पर्सन मध्य प्रदेश, MP साठी मध्य प्रदेश, DSP म्हणजे डेप्युटी सुपरिटेंडेंट ऑफ पोलीस असं लक्षात ठेवायचे आयडिया। गोदावरी नदीच्या जर उपनद्या तुम्हाला लक्षात ठेवायचे तर व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पर्सन MP DSP हा शब्द लक्षात ठेवायचा। आता V साठी वर्धा, दुसऱ्या V साठी वैनगंगा, I साठी इंद्रावती, P साठी प्रवरा, M साठी मांजरा, P साठी प्राणहिता, D साठी दारणा, S साठी सिंदफणा आणि P साठी पूर्णा म्हणजे दक्षिण पूर्णा। अशा प्रकारे तुम्ही गोदावरी नदीच्या उपनद्या या लक्षात ठेवू शकता। आता उजव्या किनाऱ्याने मिळणाऱ्या उपनद्या बघा, उजव्या किनाऱ्याने मिळणाऱ्या उपनद्या आणि डाव्या किनाऱ्याने मिळणाऱ्या उपनद्या याच्यावर देखील MPSC मध्ये कंबाईन परीक्षा म्हणजे PSI STI ESO याच्यावर प्रश्न नक्की येऊ शकतात। तर 1 मार्काला आला तर तुम्हाला सहज मिळून जाणार हे लक्षात ठेवलं। तर आता बघूया ट्रिक काय आहे। उजव्या किनाऱ्याने मिळणाऱ्या उपनद्यांसाठी आपण ट्रिक पाहूया। भीमा, पकू, सिंबोकडे, मुद्दाम। काय ट्रिक आहे? भीमा, पकू, सिंबोकडे, मुद्दाम आले। भीमा, पकू, सिंबोकडे काय आले? मुद्दाम आले। B साठी बिंदुसारा नदी, मा साठी मांजरा, प साठी प्रवरा, कू साठी कुंडलिका नदी, C साठी सिंदफणा, बो साठी बोर, मू साठी मोळा, दा साठी दारणा आणि म साठी मन्याड। म्हणजे अशा प्रकारे ट्रिकद्वारे जर वाटलं तर तुम्ही ट्रिकद्वारे पण लक्षात ठेवू शकता। भीमा, पकू, सिंबोकडे, मुद्दाम। आता सिंबो, सिंबा हे तुमच्या लक्षात राहू शकतो। मुद्दाम हा शब्द देखील डेलीचा शब्द आपण वापर करतो। पकू, पक्या, पकू असं लक्षात ठेवू शकता। भीमा, पकू, सिंबोकडे, मुद्दाम। तर हे लक्षात राहिले की तुम्हाला उपनद्या देखील लक्षात राहतील। आता ठीक आहे, डाव्या किनाऱ्याने मिळणाऱ्या उपनद्या ट्रिकद्वारे पाहूया। आता ट्रिक काय आहे? शिवाला दूध का। ट्रिक काय? शिवाला दूध का ही पण लक्षात राहील। शिवाला साठी शी साठी शिवना, दूध साठी दूधना, का साठी कादवा नदी। आता बघा खाली आहे प्राण इंद्राचे पूर्ण खांबात, त्याच्यासाठी प्राणहिता, इंद्राचे इंद्रावती, पूर्ण दक्षिण पूर्णा आणि खा साठी खाम नदी। म्हणजे डाव्या किनाऱ्याने मिळणाऱ्या उपनद्या किती दिल्यात? 1 2 3 4 5 6 7 एकूण उपनद्या दिलेल्या आहेत। डाव्या किनाऱ्याने मिळणाऱ्या उपनद्या ट्रिक शिवाला दूध का आणि प्राण इंद्राचे पूर्ण खांबा। अशा प्रकारे जर तुम्ही लक्षात ठेवताय बघा गोदावरी नदीची थोडक्यात माहिती, या गोदावरी नदीच्या उपनद्यांची ट्रिक, उजव्या किनाऱ्याने मिळणाऱ्या उपनद्यांची ट्रिक, डाव्या किनाऱ्याने मिळणाऱ्या उपनद्यांची ट्रिक जर व्यवस्थित तुम्ही पाठांतर करताय तर तुम्हाला 100% पोलीस भरती, तलाठी, जिल्हा परिषद, MPSC किंवा इतर सरळ सेवा भरतींना 1 मार्क तुम्हाला सहज मिळून जाईल। जर हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मिळतील।
धन्यवाद.